शेतकरी मित्रांनो नमस्कार। आणि आजचा हा व्हिडिओ खास आमच्या डीलर लोकांसाठी, दुकानदारांसाठी, ज्यांच्याकडे संचयचं काम आहे त्यांच्यासाठी। आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये गवळवाडी, कवठा गावामध्ये गवळवाडी म्हणून एक विलेज आहे इथं, आणि हे पूर्ण बागायती विलेज आहे। इथं ऊस आहे, कांदा आहे, केळी आहेत आणि सगळे प्रगतशील शेतकरी आहेत। बागायती असल्यामुळे सगळे प्रगतशील शेतकरी आहेत। तर आज आपण निखिल अण्णासाहेब गवळी यांच्याबरोबर आहेत। आज आम्हाला इथं काही फार्मर्स भेटले का ज्यांनी कांद्याच्या रोपामध्ये आपले प्रोटेक्ट, रॅपिड, आल्गी, पुन्हा नॅनोमधले 1261, 1919 हे प्रॉडक्ट वापरले आहेत। आपण आज त्यांचा रिव्ह्यू ऐकणार आहे। निखिल, तुमचा एक परिचय द्या आणि तुमच्या दुकानाचं नाव वगैरे सांगा। नमस्ते, माझं नाव निखिल गवळी आणि शॉपचं नाव माझ्या स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र। मी एक वर्षापासून संचय ॲग्रोचे प्रोडक्ट विकतो आणि शेतकरी स्वतःहून आता रोपासाठी, म्हणजे रोपांची वाढ वगैरे काही होत नव्हती, जे कस्टमर माझ्याकडं येत नव्हतं ते कस्टमर सुद्धा कांद्याच्या रोपासाठी माझ्याकडे यायला लागले। कारण माझ्याकडं संचयचे नॅनो वॉटर सोल्युबल आहेत, आल्गी आहे, ह्याचे जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत। शेतकरी स्वतः येत आहेत, स्वतः मागतायत तोंडाने। सकाळपासून भरपूर विकलेले आहे, तुम्ही पाहू शकता। पूर्ण टोटल फक्त संचय एक आज तारीख काय 8 तारीख आहे। हो जवळ घ्या, 8/12 संचय 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 इथे संचय ॲग्रो। नंतर बघा हे 8/12 संचय 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 संचय, त्यानंतर पुन्हा 8/12 संचय संचय संचय, इथं पण बघा संचय, हे इथं संचय ॲग्रो, संचय 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 ॲग्रो, संचय, म्हणजे अराउंड ह्यांच्या प्रत्येक बिलामध्ये जवळजवळ संचय ॲग्रोची उत्पादनं आहेत। आणि अक्षरशः ह्या गावात परिस्थिती अशी आहे, जवळजवळ 2000 एकर कांदा असेल आणि प्रत्येक कांद्याच्या क्षेत्रावरती प्रोटेक्ट रॅपिडचा स्प्रे झालेला आहे। आल्गी आपले नॅनो 1261, नॅनो 1919, नॅनो 1340 स्प्रे पण झाले, डोस पण झालेले। आणि आपण मागच्या वर्षी जे नॅनोवर कांदे काढले ते एकरी किती खतामध्ये कांदे निघाले आपले? एकरी साधारणतः एक 4 ते 5 किलोच्या आतमध्ये डोस आम्ही, म्हणजे कांदा लागवडीनंतर लेट आम्हाला अवेलेबल झालं, म्हणजे 2 त्याच्या 2दा पाण्यातनं सोडल्यानंतर 2च डोस झाले असतील। 600 ग्रॅमचे 2-3 डोस झाले, तेवढ्यामध्येच कांदे निघलेले। जवळजवळ आपण 4 किलो पर्यंत डोस दिला। 4 किलो पर्यंत। म्हणजे मागच्या वर्षी एकरी फक्त 4 किलो खत, पूर्ण एकराला बरं का 4 किलो खत फक्त, आणि त्याच्यात लोकांचे कांदे निघाले आणि कांदे अजूनही चाळीमध्ये चांगले आहेत। आज आहे 8 डिसेंबर, 8 डिसेंबरमध्ये सुद्धा चाळीत कांदे आहेत लोकांच्या, सड नाही, एकसारखी वाढ, एक समान कांदा, चिंगळ्यांचं पर्सेंटेज एकदम कमी आणि अतिशय सुंदर। संचयचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या। संचय ॲग्रो इनपुट्सला तुम्ही सबस्क्राईब करा।